लातूरमध्ये भाजपने पूर्ण बहुमत मिळवलेलं आहे आणि काँग्रेसची इतक्या वर्षाची असलेली सत्ता उलथवून टाकली। जिल्हा परिषदेनंतर आता महानगरपालिकेतही भाजपचाच बोलबाला दिसतोय। आपण अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी शशिकांत पाटील सध्या आपल्या बरोबर आहेत। शशिकांत, महापालिकेतही भाजपचाच बोलबाला दिसतोय। भाजपने जोरदार मुसंडी लातूरमध्ये मारलेली दिसते। निश्चितच भूषण, लातूर महापालिकेमध्ये भाजपचं पूर्ण बहुमत आलेलं आहे। 40हून अधिक जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत आणि भाजपनं पुन्हा एकदा लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात यश मिळवल्याचं बघत आहोत। लातूर जिल्हा परिषदेमध्ये स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता भाजपने महापालिकेतही जोरदार मुसंडी मारलेली आहे आणि देशमुखांना जोरदार धक्का दिला असं म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये। 40हून अधिक जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत, तर 10 ते 20 या जागेच्या अंतरामध्ये काँग्रेसचे उमेदवार राहतील अशी शक्यता निर्माण झालेली आहे। भाजपने हे जे स्पष्ट बहुमत मिळवलेलं आहे, संभाजी पाटील निलंगेकर जे पालकमंत्री आहेत त्यांनी जोरदार प्रयत्न लातूर महापालिका काबीज करण्यासाठी केलेले होते आणि कुठे ना कुठेतरी त्यांचं हे यश पुढे आल्याचं दिसून येत आहे। भूषण, खरंय शशिकांत, आपण बघतोय की पुन्हा एकदा भाजपने इथे जोरदार मुसंडी मारली आहे। जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा आपण बघितलं, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपने जोरदार यश मिळवलं। त्यानंतर आता महानगरपालिकेतही भाजपने जोरदार यश मिळवलं। एकूणच काँग्रेसची जी पकड होती लातूरवरची ती ढिली पडत चालली आहे। काय नेमकी कारण आहे त्याच्या मागची? भूषण, आपण जसं म्हटलं की काँग्रेसची लातूर जिल्ह्यावरची पकड ही आता पूर्णतः खिळखिळी झालेली आहे। लातूर जिल्हा हा एकेकाळी काँग्रेसचा गड म्हणून संबंध महाराष्ट्रात देशभरात ओळखला जायचा। दिवंगत विलासराव देशमुख असतील, शिवराज पाटील चाकूरकर असतील, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर असतील, अशी दिग्गज नेते मंडळी लातूर जिल्ह्यामधली ओळखली जायची। मात्र आता 2014 नंतर हा काँग्रेसचा लातूर जिल्ह्याचा हा गड पूर्णतः खिळखिळा झालेला आहे। नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल आणि आता लातूर शहर महानगरपालिकेवर भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळवलेलं आहे। याला कारणं जर सांगायची झाली तर कुठे ना कुठेतरी मोदी लाट ही आजही लातूर जिल्ह्यामध्ये कायम आहे असं म्हटलं तर ते चुकीचं होऊ नये। 2014 पासून लातूर जिल्ह्याला भाजपनं धक्के द्यायला सुरुवात केली आणि काँग्रेस हळूहळू खिळखिळी व्हायला लागलेली आहे। इथं आणखीन एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की मागच्या महापालिका निवडणुकीमध्ये विलासराव देशमुख यांनी पूर्ण ताकदपणाला लावल्यानंतर काँग्रेसला जवळपास 50 जागा लातूर महानगरपालिकेत मिळाल्या होत्या। मात्र आता विलासरावांसारखं नेतृत्व राहिलेलं नाही आहे। राज्यात आणि केंद्रात काँग्रेसची सत्ता राहिलेली नाही आहे। याच्या उलट केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता राहिलेली आहे। त्याचा कुठे ना कुठेतरी परिणाम आहे। याशिवाय पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी वेगळी व्यूहरचना अमित देशमुख यांना पराभूत करण्यासाठी, म्हणजेच काँग्रेसला पराभूत करण्यासाठी आखली होती। त्या व्यूहरचनेत कुठे ना कुठेतरी संभाजी पाटील निलंगेकर हे वरचढ ठरल्याचेच या निकालावरून दिसून येत आहे। आज आणखीन काही ठिकाणचे निकाल येणं बाकी आहे, पण 40हून अधिक जागावर भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलेलं आहे। खरंय। धन्यवाद शशिकांत या सविस्तर माहितीसाठी आणि चर्चेसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।